शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर इथल्या श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर तीर्थक्षेत्राला कर्नाटकशी जोडणाऱ्या कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारनं मंजूर केलेल्या पुलाचं काम सुरू होतं. या पुलाचं कर्नाटकच्या बाजूचं काम 90% पूर्ण झालंय. मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत एका शेतकऱ्याची जमीन संपादित न केल्यानं हे काम रखडलंय. याबाबत छत्रपती ग्रुपनं वारंवार पाठपुरावा करूनही काम सुरू झालेलं नाही. त्यामुळं आज या ग्रुपनं जल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार ग्रुपचे प्रमोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते नदीत उतरत असताना प्रशासनाची धावपळ सुरू झाली. खोत आणि कदम या शेतकऱ्यांनी आपली जागा प्रशासनाला दिलेली आहे आणि आमदारांच्या हस्ते त्यांचा चेकही दिलेला आहे. पण लाटकर यांचं जे म्हणणं आहे की आमच्या कुटुंबातील काही लोकांचा अंत्यविधी इथं झालेला आहे, तरी आम्हाला थडगे बांधून देण्यात यावं किंवा पुराच्या काळामध्ये जमीन घसरते म्हणून संरक्षित भिंत करून देण्यात यावी. या लाटकर यांच्या मागणीचं शेतकऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. पण त्याच्यासाठी त्यांना गावागावामध्ये शेतकऱ्यांनी भांडावं पुलासाठी, ही परिस्थिती प्रशासनानं येऊन दिली नाही पाहिजे. आपले जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा प्रांत कार्यालय असेल, यांची जी भूमिका आहे ती ही पाहिजे होती की लवकरात लवकर याच्यामध्ये गावकऱ्यांची एक समिती करून त्याच्यामध्ये काय तोडगा काढता येतोय की लाटकरांनी यांच्यामध्ये समन्वय घडवला पाहिजे होता. आणि तो घडवायचा प्रयत्न दयानंद खानोरे यांच्या नेतृत्वात काही गावातील ज्येष्ठ नागरिकांनी वगैरे केला होता, पण त्याला यश आलं नव्हतं. पण वेळोवेळी ती वेळ मारून न्यायची भूमिका प्रशासनाची होती. त्यामुळे आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी महाराष्ट्राच्या हद्दीतील कामं रखडल्यानं आंदोलकांनी संताप व्यक्त केला. गेल्या 2017 साली कर्नाटकचे खासदार प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या माध्यमातून जुहूळ आणि खिद्रापूरचा हा ब्रिज चं मंजुरी देण्यात आली आणि मंजुरी झाल्यानंतर 24 कोटीचा असलेला हा ब्रिज नंतरच्या भूसंपादनामुळे रखडला. कर्नाटक भागातील भूसंपादन पूर्ण होऊन मुख्य ब्रिजचं काम झाल्यानंतर महाराष्ट्रातील भूसंपादनाचं काम रखडलं. एकूण 41 गुंठे असलेल्या भूसंपादनाचं एकूण मूल्य 65,96,000 होतं, पण केवळ 65-66 लाखामुळे हे काम रखडलं आणि आत्ताचं हे ब्रिजचं व्हॅल्युएशन हे 32 करोडपर्यंत गेलं. म्हणजे कर्नाटक शासनानं एवढं खर्च करूनही आपलं प्रशासन पूर्णपणे ढिम्म दिसतंय. आणि एकूण 3 शेतकरी असताना 2 शेतकऱ्यांचं भूसंपादन आता झालेलं आहे. एका शेतकऱ्याची अडचण आहे, लाटकर म्हणून शेतकरी आहेत, तर त्यांनी पर्यायी जागा मागितली. ते जागा द्यायला सुद्धा मुजावर म्हणून आमचे शेतकरी आहेत ते तयार झालेले आहेत. त्यांना पूर सुरक्षित भिंत हवी होती, त्याचंही लेखी आमदार साहेब द्यायला तयार झालेले आहेत. किंवा त्यांचं बाकी अजून काही अडचण आल्या तेही आम्ही गावकऱ्यांच्या वतीने मिटवायला तयार आहोत. याबाबत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी 12 जानेवारीला आंदोलक आणि संबंधित शेतकऱ्यांची इचलकरंजीत प्रांत कार्यालयात बैठक घेण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याचं पूजा पाटील यांनी सांगितलं. आम्ही 29 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं होतं की या पुलाच्या संदर्भात तुम्ही कार्यवाही सुरू करा, नाहीतर आम्ही 5 तारखेला पाण्यामध्ये राहून आंदोलन करीन. पण त्यांनी काही पाठपुरावा न घेतल्यामुळे आम्हाला आज येथे संख्येने उपस्थित राहावे लागले आणि इथं सगळं जिल्हाधिकारी प्रशासनाने आम्हाला त्यांच्याशी संपर्क साधून की ह्या पुलाचे काम जे आपले शेतकरी बंधू आहेत लाटकर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय साधून पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. पण आम्ही त्यांच्याकडून लेखी स्वरूपात मागून घेतलेलं आहे. तसं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की 12 तारखेला आपण शेतकऱ्यांची आणि आपली मीटिंग बसूया म्हणून. त्यानुसार आम्ही 12 तारखेला मीटिंग घेणार आहे. त्यात काही जरी प्रशासनाकडून ठोस आम्हाला काही पाठपुरावा मिळाला नाही तर हे आम्ही आंदोलन पुढे तीव्र करणार आहे. यावेळी शिरोळचे नायब तहसीलदार विलास भिसे, अविनाश भाऊ पाटील, पूजाताई पाटील, पूजाताई खानोरे, छत्रपती ग्रुपचे प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, संपर्क प्रमुख संतोष पाटील, जहांगीर सनदी, रावसाहेब बिष्टांनावर, अण्णासाहेब कुरुंदवाडे, रावसाहेब रायनाडे, रामगोंडा पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.